राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी किंवा शिवसेनेच्या खासदारांनी जर इच्छा व्यक्त केली की आम्हाला कमळावरती लढायचं आहे तर भाजप याच्यासाठी तयार होईल का? बरेचसे असे विद्यमान खासदार आहेत ज्यांना तिकीट मिळणार नाही. कदाचित विनेबिलिटी हा एकमेव मुद्दा असेल तिकीट वाटप करताना, जागा वाटप करताना. असं अर्ध्या तासाच्या चर्चेमध्ये कोण पक्ष कुठली जागा लढवेल, कारण आमचं उद्दिष्ट ठरलेलं आहे. हे खरंच आहे की भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जेव्हा शिवसेना होती तेव्हा ते 22 जागा लढले. मग आम्ही मोठे पक्ष आहे का अन्य कुठला पक्ष मोठा आहे छोटा आहे हे आमच्या दृष्टीने चर्चेचे मुद्दे नाहीयेत. त्यामध्ये सुनील प्रभू हे म्हणतात की कमळावरती शिवसेनाचे म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या गटाचे खासदार हे लढण्यासाठी इच्छुक आहेत, कारण धनुष्यबाणावरती ते निवडून येतील असा आत्मविश्वास आता त्यांना राहिलेला नाहीये. परंतु खरंच ही परिस्थिती आहे? शिंदे गटाचे किंवा शिवसेनेचे जे खासदार असतील, आमदार असतील, त्यांना आता कमळावर लढण्याची इच्छा आहे? नाही, म्हणजे मुळात सुनील प्रभूंनी धनुष्यबाणावरचा क्लेम सोडून टाकला आहे, हे त्याच्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, कोण कुठल्या चिन्हावर लढणार त्याच्या आधी प्रत्येक पक्षाचं जागा वाटप होईल. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसू लोकसभेच्या घोषणा झाल्यानंतर आणि प्रत्येक पक्षाला किती जागा लढवायच्या आहेत त्याचा निर्णय घेतला जाईल. तो निर्णय घेत असताना पुन्हा माननीय मोदीजींना या देशाचं प्रधानमंत्री करणं, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार केंद्रामध्ये सत्तेत आणणं हे आमचं उद्दिष्ट आहे. आणि त्याच्यामुळे कोण कुठल्या जागांवर लढणार, त्यांचे उमेदवार कोण असतील या सगळ्या नंतरच्या चर्चा आहेत. आत्ता 48 लोकसभेतला प्रत्येक बूथ मजबूत करणं हे आमचं राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणून, महायुती म्हणून आमचं काम आहे. साधारण वर्षभरापूर्वीपासून लोकसभेच्या तयारीला भाजप लागलेलं दिसते, महाराष्ट्रात विशेषतः, आणि 45+चा नारा भाजपने दिलेला आहे. एवढ्या ठिकाणी कमळ उमळणार अशा पद्धतीचा त्या ठिकाणी निर्धार व्यक्त केलेला आहे. परंतु आपल्यासोबत असलेले घटक पक्ष, मग ती शिवसेना असेल एकनाथ शिंदेची जे धनुष्यबाणावरती लढणार आहेत, किंवा राष्ट्रवादी आता अजित पवार यांच्या रूपानं ते सुद्धा घड्याळ चिन्हावरती जर लढणार असतील, तर मग तुमचा जो नारा आहे 45+चा तो साकार कसा होणार? नाही, आमचा 45+चा नारा हा महायुतीचाच आहे. माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशभरात राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणून आम्ही निवडणुका लोकसभेच्या लढवणार आहोत. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी, एनसीपी, शिवसेना, आठवलेंची आरपीआय, बाकी अन्य छोटे मित्रपक्ष अशा सगळ्यांची मिळून आमची राष्ट्रीय लोकशाही आघाडी आहे. या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 45पेक्षा जास्ती जागा 48 पैकी मिळतील हा आम्हाला विश्वास. अजित पवारांनी पण काल खासगीत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की बरेचसे असे विद्यमान खासदार आहेत ज्यांना तिकीट मिळणार नाही. कदाचित विनेबिलिटी हा एकमेव मुद्दा असेल तिकीट वाटप करताना, जागा वाटप करताना. त्यामुळे जर अनेक खासदार यांना राष्ट्रवादीतले असो किंवा शिवसेनेतले असो यांना जर तिकीट मिळणार नसेल तर त्या जागी भाजपचे उमेदवार उतरवले जाणार का, जे कमळावरती लढतील? म्हणून म्हटलं, पहिली गोष्ट 45पेक्षा जास्ती जागा आम्हाला मिळणार आहेत. याचं मूल्यमापन त्या पक्षाचे खासदारांचं मूल्यमापन त्या पक्षाचे नेते करणार आहेत. त्या मूल्यमापनानंतर आम्ही एकत्र बसू. आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब, अजित पवार साहेब, एकनाथ शिंदेजी असे सगळे एकत्र बसून या विषयात चर्चा करतील. आमच्यामध्ये कुठलाही वादविवाद नाहीयेत आणि एक ओव्हर अ कप ऑफ टी ज्याला म्हणतात असं अर्ध्या तासाच्या चर्चेमध्ये कोण पक्ष कुठली जागा लढवेल, कारण आमचं उद्दिष्ट ठरलेलं आहे की माननीय मोदीजींना प्रधानमंत्री करायचं आहे. आणि त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार निवडून द्यायचे 45पेक्षा जास्ती महाराष्ट्रामधून. आणि त्यामुळे ओव्हर अ कप ऑफ टी अर्ध्या तासात याचा निर्णय होईल. तो पक्ष त्या जागेवर कोण उमेदवार ठरवायचा हे ते पक्ष ठरवणार आहेत. कारण तिन्ही पक्ष वेगळे आहेत, स्वायत्त आहेत. अन्य मित्र पक्ष आहेत ते पण पक्ष स्वायत्त आहेत. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला एवढी खात्री देऊ शकेन की अर्ध्या तासात ही चर्चा संपेल आणि या चर्चेच्या दरम्यान चहाच्या पेल्यातलं वादळ सुद्धा निर्माण होणार नाही. माझा प्रश्न तोच होता. खात्रीपूर्वक सांगतो, कारण आमचं ध्येय ठरलेलं आहे. हा देश विकसित करण्याकरता पुन्हा माननीय मोदीजी पाहिजेत आणि त्याच्याकरता आम्ही सगळे निवडणूक लढवतो. या पेल्यातलं वादळ ऑलरेडी उठलेलं दिसतंय, कारण गजानन कीर्तीकर जे तुम्ही ज्या
विभागातनं येता, ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये तुमचा मतदारसंघ येतो, गजानन कीर्तीकरांनीच आक्षेप घेतलेला आहे की आम्ही नैसर्गिक दावा जो आहे हा 22 जागांवरती करणार आहोत, कारण तेवढ्या जागांवरती आम्ही पूर्वी लढलेलो होतो. ही नैसर्गिक युतीचा फॉर्म्युला आहे. आणि आता जे 13 खासदार शिवसेनेचे भाजपसोबत आलेले आहेत ते सुद्धा रिटेन होतील की नाही, त्या सगळ्यांना किमान जागा मिळेल की नाही, याबाबतही साशंकता व्यक्त केली जाते. नाही, मुळामध्ये असं आहे की हे सगळं अनालिसिस आहे. हे खरंच आहे की भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जेव्हा शिवसेना होती तेव्हा ते 22 जागा लढले, आम्ही उर्वरित जागा लढलो. त्या 22 मधली पालघरची जागा पण त्यांना आम्ही दिली आणि उमेदवार पण त्यांना दिला. गावीत आमच्याकडनं खासदार होते, पण त्यांना उद्धवजींच्या आग्रहामुळे आम्ही जागा पण दिली आणि उमेदवार पण दिला. आणि त्यामुळे 2019च्या लोकसभा आणि विधानसभेत असं अनेक ठिकाणी घडलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे हे सगळे मुद्दे असतील, या मुद्द्यांची चर्चा आमच्या तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते आणि मित्रपक्षांचे जे नेते आहेत हे आपापसात बसून चर्चा करतील आणि त्या संदर्भातला निर्णय करतील. तुम्ही जसं पालघरचं उदाहरण देत आहे तसंच मला आठवते मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि भाजप तीनही पक्षाचे उमेदवार होते आणि यांच्यामध्ये थेट लढत होताना आपल्याला पाहायला मिळालेली होती. तर त्यामुळे अशा पद्धतीनं ज्या जागा अडचणीच्या आहेत, जिथे थेट लढत तुमच्याच घटक पक्षाच्या मित्रपक्षांमध्ये झालेल्या होत्या, त्यांच्या उमेदवारांमध्ये झालेल्या होत्या, तो नेमका तिढा कसा सोडवणार आहात, त्याबाबत काही प्राथमिक चर्चा झालेली आहे का? नाही, मुळामध्ये हा तिढा नाहीच आहे ना. कारण मी म्हटल्याप्रमाणे उद्दिष्ट एक आहे की माननीय मोदीजींना प्रधानमंत्री करणं, विकसित भारताच्या दिशेने जे गतिमान पद्धतीने आमचा प्रवास चालू आहे तो अधिक गतिमान करणं. त्यामुळे कोण पक्ष कुठली जागा लढवणार, किती लढवणार, मग आम्ही मोठे पक्ष आहे का अन्य कुठला पक्ष मोठा आहे छोटा आहे, हे आमच्या दृष्टीने चर्चेचे मुद्दे नाही आहेत. हे सगळी जी चर्चा आहे ती मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एनसीपीचे अध्यक्ष म्हणून माननीय अजित पवार, शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे, आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस, बावनकुळे प्रदेश अध्यक्ष आणि अन्य मित्रपक्षांचे जे नेते, हे सगळे बसून याची चर्चा करतील. अर्ध्या तासात ही चर्चा पूर्ण होईल, कळलं की नाही, आणि तो पक्ष आपापले उमेदवार ठरवेल. अगदी शेवटचा प्रश्न, तुमचं स्वप्न जे आहे की मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करायचं आहे, ते साकार करण्यासाठीच या ठिकाणी ज्या आता चर्चा सुरू आहेत, तुमच्यामध्ये जागा वाटपाची चर्चा असेल किंवा कुठली जागा कोणाला द्यायची अशी जी चर्चा सुरू असेल, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी किंवा शिवसेनेच्या खासदारांनी जर इच्छा व्यक्त केली की आम्हाला कमळावरती लढायचं आहे, तर भाजपा याच्यासाठी तयार होईल का? हे बघा, पहिलं तर जेव्हा लोकसभेच्या निवडणुका घोषित होतील त्यावेळेला जागा वाटपाची चर्चा करते आणि आमच्या तिन्ही पक्षांचा उत्तम समन्वय आहे. तिन्ही पक्षांचे इंडिव्हिज्युअली त्यांचे पक्षांतर्गत त्यांचे उत्तम समन्वय आहेत आणि त्याच्यामुळे आमची युती आहे. आणि म्हणून मी गेल्या वेळेचं तुम्हाला उदाहरण दिलं पालघरचं. आणि त्याच्यामुळे आमच्या दृष्टीने हे काही फार मोठे वादविवाद तो सोडाच, तिढा पण नाही. चर्चा करतील, आमचे नेते चर्चा करतील आणि या संदर्भातला जो निर्णय असेल तो योग्य निर्णय, ज्यामुळे पुन्हा एकदा माननीय मोदीजी देशाचे प्रधानमंत्री बनतील आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला महाराष्ट्रात 45 पेक्षा अधिक जागा मिळतील, अशा पद्धतीचा निर्णय आमच्या तिन्ही पक्षांचे नेते आणि मित्रपक्षांचे नेते करतील. तर हर्षदा, तू पाहतेस अतुल भातखळकर या ठिकाणी प्रचंड आत्मविश्वासाने सांगतायत की अगदी अर्ध्या तासात चहाच्या एका पेल्यावरती आणि या ओव्हर कप ऑफ टीच्या डिस्कशनमध्ये हा संपूर्ण जागा वाटपाचा जो एकूण मुद्दा आहे हा निकाली काढला जाईल. परंतु अर्थात आपण वारंवार जे कधी ना कधी ज्या बातम्या येत असतात, रामदास कदम एक बोलतात, गजानन कीर्तीकर एक बोलतात, अशा पद्धतीने जो पेल्यातलं वादळ जे आहे हे शमवण्यात खरंच यशस्वी होईल का महायुती, हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे.